राज्यामध्ये उष्णतेचा वाढता कहर पाहता काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा सुद्धा इशारा दिलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे नागरिकांचं जीवनमान हे धोक्यात आलेलं आहे, आरोग्य धोक्यात आले। एकीकडे उष्णतेची लाट आहे तर दुसरीकडे मात्र पावसाचं सावट आहे। येत्या काही दिवसात हवामानामध्ये मोठा बदल होतोय। राज्यामध्ये हवामानामध्ये येत्या काही दिवसांमध्ये हे बदल आपल्याला दिसू शकतात आणि अशामध्येच उष्णतेचा प्रभाव आणखी वाढू लागलाय। राज्यामध्ये एकीकडे उष्णतेची लाट आहे तर दुसरीकडे पावसाचा सावट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। या दुहेरी संकटामुळे हवामान विभागानं 5 जिल्ह्यांना पावसाचा आणि 8 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट दिलाय। मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं उष्णतेचा अलर्ट दिलेला आहे। या भागामध्ये उकाडा वाढेल, त्याचबरोबर आर्द्रता सुद्धा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे। तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट घोषित केला आहे। तर नागपूरहून आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमर, कुठे पावसाचा इशारा दिलाय तर कुठे उन्हाचा कडाका वाढेल असा अंदाज आहे। या संपूर्ण घडामोडी पाहता नागरिकांना मात्र याचा फटका बसणार आणि शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठा फटका बसू शकतो। श्वेता, आता तू जसं वर्णन केलं किंवा सांगितलं की जसं मुंबई आजूबाजूचा परिसर किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा शक्यता काही ठिकाणी व्यक्त केलेली आहे, आर्द्रता तू शक्यता सांगितलेली आहे, पण विदर्भात मात्र पूर्णपणे चित्र वेगळं आहे। प्रचंड असं ऊन आहे, अक्षरशः होरपळून टाकणार आहे। गेल्या 5 मिनिटापासून मी इथे उभा आहे, पण इतकं अक्षरशः होरपळून काढणार हे सगळं ऊन आहे आणि एप्रिल महिन्यातच तापमान हे 45.5च्या पुढे 3 जिल्ह्यात गेलेलं आहे। अकोल्यात तर तिसऱ्यांदा की चौथ्यांदा 45च्या वरती तापमान गेलंय। काल किंबहुना 45च्या पुढे 1 पॉईंट जरी टेम्परेचर वाटतं तर त्याची झळ ही जाणवत असते। 45.6 पर्यंत तापमान अकोला, अमरावतीत गेलाय, वर्ध्यात 45.5 गेलाय, नागपूर पण 45च्या सभोवताला सातत्याने फिरताय। म्हणजे एप्रिल महिन्यात ही अवस्था यापूर्वी मला जे आठवतं 2019च्या दरम्यान 47 पर्यंत तापमान अकोला अमरावतीकडे गेलं होतं, तर नागपूरला सुद्धा गेलेलं होतं। 2013 आणि 2009ला नागपूर आणि चंद्रपूरमध्ये हे एप्रिल महिन्यातलं उच्चांकी तापमान होतं। यावेळेला हे रेकॉर्ड तुटतात का याकडे सगळ्यांचं विदर्भात लक्ष लागून आहे। अक्षरशः होरपळून काढणार ऊन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळेला साधारणपणे उन्हाळ्याचा एक पिरियड असतो नागपूरला किंवा विदर्भामध्ये, पण यावेळेला अगदी सुरुवातीपासून सातत्यपूर्ण उन्हाचा तडाखा बसतोय। म्हणजे ही लाट जी आहे ना ही संपूर्ण कायम आहे। त्यामुळे अगदी बाहेर फिरताना आता सकाळचे 9, 9:15 झाले, रस्त्यावरची माझ्या मागे जी वाहतूक दिसते अतिशय वर्दळीचा महाल परिसरात आहे, पण वाहतूक कमी झालेली दिसते आणि संपूर्ण विदर्भातच असं चित्र आहे। कानाला बांधल्याशिवाय किंवा आता मी दुपट्टा घेऊन सकाळी 9 वाजता सुद्धा घराच्या बाहेर पडताना दुपट्टा घेऊन बाहेर पडावं लागतंय, कारण की 10, 10:30 नंतर बाहेर चेहरा न झाकता निघणं म्हणजे धोक्याचा, आरोग्याला धोका होऊ शकतो। त्यामुळे प्रशासनाने सुद्धा सातत्याने आवाहन करत आहे की आवश्यक काम नसेल तर बाहेर पडू नका। अगदी सकाळी 10 पासूनच विदर्भात उष्णतेचा तडाखा प्रचंड जाणवताना एप्रिल महिन्यातच आहे, अजून मे महिना पूर्ण राहिला, नवतपा सुद्धा येणार आहे। त्यावेळेला उष्णतेचा हा तडाखा अजून वाढलेला असतो। त्यामुळे जसं आपण म्हणतोय की वातावरणाचा क्लायमेट चेंजेसचे परिणाम संपूर्ण जगभर जे आढळून येत आहेत ते महाराष्ट्रात सुद्धा आढळून येत आहे। अवकाळी पाऊस अचानक येऊ किंवा उन्हाचा तडाखा प्रचंड वाढणं, एप्रिल महिन्यातच हा तडाखा प्रचंड वाढणं आणि किंबहुना उष्णतेची ही लाट ही सातत्याने कायम राखणं हे नक्कीच एक हवामान बदलाचे खरं तर परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात। वैशाख वणव्याचे चटके खरं तर विदर्भकरांना सध्या आपल्याला भेडसावत आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।